नमस्कार मंडळी. बाहेर इतका जोराचा पाऊस पडतोय म्हणल्यावरती गरमागरम खाण्याची इच्छा तर सर्वांनाच होते. आज आपण टम्म फुगलेली कुरकुरीत बटाट्याची भजी बनवणार आहोत. सोबत बटाटा भजी मऊ पडू नये म्हणून आणि बटाटा भजी कुरकुरीत होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. बघा, बटाटे भजी बनवण्यासाठी बटाट्याची साल काढून घेतलेले आहे आणि भजीसाठी बघा एकदम मध्यम जाडीचे आपल्याला बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत. जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको, मध्यम साईजचे इथे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीचे बटाट्याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. बघा, इथे कापून घेतलेले बटाट्याचे काप हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ पाण्यामध्ये हे बटाट्याचे काप टाकून चांगलं 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे बटाटे आपले अजिबात काळे पडणार नाहीत. हे बटाट्याचे काप आपण एका कॉटनच्या कपड्यावरती पुसून चांगले सुकवून घेऊया. जर बटाट्याचे काप बघा ओले असतील तर बघा पीठ बटाट्याच्या कापांना लागणार नाही. त्यामुळे बटाटे भजी तुमचे कसे मऊ पडतील. आजची ही महत्त्वाची टिप्स आहे. बघा, इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची चेचून खरडा बनवलेला आहे, त्याच्यामध्ये टाकला. जिरे पावडर टाकलेले आहे. हातावरती चोळून ओवा टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हळद पावडर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बघा कडकडीत तेलाचं मोहन नाश्त्याचा 2 चमचे टाकायचं आहे. त्यामुळे तुमचे बटाटा भजी कुरकुरीत होतील. भजीसाठी पीठ भिजवताना पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पीठ एकाच दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे पिठामध्ये हवा भरली जाते आणि बटाटा भजी छान असे फुगले जातात. ही आजची महत्त्वाची टिप्स आहे. बघा, पिठामध्ये खाण्याचा चिमूटभर सोडा टाकून व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे. बघा, बटाटा भजी बनवताना बेसन बरोबर तांदळाचं पीठ टाकायला विसरू नका. त्याच्यामुळे तुमचे बटाटा भजी भरपूर वेळापर्यंत कुरकुरीत राहतील. माझ्याकडे बघा तांदळाचे पीठ नसल्यामुळे मी टाकलेलं नाही. तुम्ही जरूर तांदळाचे पीठ टाका. तरीसुद्धा आपले बटाटा भजी मस्त असे कुरकुरीत आणि छान टम्म फुगलेले सुद्धा बरं का. बघा, आपलं छान पीठ भिजवून झालेलं आहे. तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालेलं आहे. पिठामध्ये एक बघा बटाट्याचे काप कोट करून तेलामध्ये सोडून दिलेले आहेत. बघा, ह्या बटाट्याच्या कापावरती आपणाला तेल शिंपडायचं आहे. त्यामुळे बटाट्याचे भजी छान असे टम्म फुगले जातात बरं का. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय छान आपले बटाटा भजी फुगलेले आहेत. बघा, ह्या पद्धतीने तुम्ही बटाट्याचे भजी करून पहा. एकच नंबर टम्म फुगतील आणि मस्त अजिबात तेलकट होणार नाहीत आणि मस्त भरपूर वेळापर्यंत खुसखुशीत राहतील. खुसखुशीत भरपूर वेळात राहण्यासाठी बघा त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ नक्कीच तुम्ही वापरा बरं का. बघा, हे बटाटा भजी छान बघा सोनेरी गोल्डन रंगापर्यंत आपण तळून घेतलेले आहेत, काढून घेतले. अशाच पद्धतीने बघा आपण दुसरे सुद्धा बटाट्याचे भजी इथे तळून घेऊया. बटाटे भजी तळताना बघा गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे. मध्यम फ्लेमवरती हे बटाट्याची भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बरं, तुम्ही फास्ट फ्लेमवरती बटाट्याची भजी तळे तर वरून कसे जळले जातील, आतमधून कसे बटाटा कच्चा राहील. त्याच्यामुळे मध्यम फ्लेमवरती हे बटाट्याची भजी तळून घ्या. बघा, बटाट्याची भजी मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. सर्व भजी आपले तळून झालेले आहेत. बघा, कसले भारी टम्म फुगलेले आहेत आणि चवीला म्हणशीला तर एकच नंबरला आलेले बरं का. बाहेर इतका जोराचा पाऊस पडतोय आणि मस्त गरमागरम बटाटे भजी खाण्याचं स्वर्गसुख. वा, अप्रतिमच बरं का. मस्त घरात बटाटे भजीचा खमंग असा सुवासानेच नाही मन तृप्त झालेलं बरं का. तुम्हाला बटाटे भजी तोडून सुद्धा दाखवलेलं आहे. बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं का. पावसाळा स्पेशल तुमच्या घरी कोणती रेसिपी बनवलेली आहे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. चला, मस्त गरमागरम कुरकुरीत बघा इथे बटाट्याची भजी बनवून तयार झालेल्या आहेत, सोबत मिरची. चला, या सर्वांनी खायला. बाय.